हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर यस, उठले मी आत्ता 6 वाजलेत. झाले सर्व आवरून वगैरे आणि निघते जिमला. थोडं लेट जाते आज, कारण मी ठरवलं किती जरी लेट झाला तरी जायचं. कारण मी अगोदर काय करत होते, 6ला गेलं तरच जायचं, 6लाच जायचं असं करत होते. त्याच्यामुळे ब्रेक पडत होता. पण आता असं ठरवलं की 7 जरी वाजले तरी जायचं. मग आता 6 वाजले तर आता निघते मी पटापट, केस वगैरे विंचरते आणि निघते. चला, मी निघतच होते पण मला लागली आहे भूक आणि मला ड्रायफ्रूट्स खायची इच्छा नाही आहे, म्हणून ड्रॅगन फ्रूट खाते आहे. आणि माझ्या शर्टवर पडले, आता मला चेंज करावं लागेल. भोर चहा हातात, रोजची कथा तिच्या शब्दात, ओळखतीची स्वप्नांची वात, दंबुरू तुझ्या तिच्या चात खास, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात भोडवा, जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा. सो गाईज, आले घरी आणि एवढी जास्त थकले मी आज. काय माहिती कशामुळे मला मळमळ होते, खूप कस तरी होते आज. मी जास्त वर्कआउट पण नाही केलं त्याच्यामुळं. आता काय करू मी, आता थोडं काहीतरी खाते, ॲपल खाते एक, आणि मग आता अगोदर तर मी अर्धा तास थोडं रेस्ट करणार आहे, त्यानंतर ॲपल खाते आणि नंतर काम तर करावंच लागणार आहे. चला, आज पूर्ण कपडे पण लावायचेत, काल नव्हते लावले, तर आज मशीनला सर्व कपडे पण लावायचे जेवढे पण वॉश करायचेत. आणि बेडशीट पण चेंज करायचं आहे, बेडशीट धुवायचं आहे, कारण मी सकाळी ड्रॅगन फ्रूट त्याच्यावर बसून खाल्ला आणि पडला, पहिलाच घास बेडशीटवर पडला. आता काय करू. आणि एकतर ते एवढं कलर त्याचा एवढा फेंट आहे, त्याच्यावर डाग दिसतोय, माझ्या शर्टवर पण पडला. जाऊ द्या आता. तर चला, थोडा वेळ मी आराम करते आणि मग पुन्हा भेटते. क्षण क्षण ती जपते, सगळ्या गोष्टींना मान ऋतुजा, दंबो तिच्या आहे जगात सा. कधी स्वयंपाक, कधी प्रवासात, तिचं कामेरा हाती क्षण टिपते खास, भोळ बोलणं तिच्या हसला जाता, दंबुरू तुझ्या तिचं जग फुलता, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात बुडवा, जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मग नवा. क्षण ती जपते, सदा गोष्टींना मान ऋतुजा, दंबो तिच्या आहे जगात सा. तो गाईज, मस्त ऊन वगैरे घेतला आणि उन्हाला बसून थोडं एवढं भारी वाटत होतं ना. नाश्ता पण केला, चपात्या होत्या कालच्या 2 उरलेल्या, स्वतःचे कुटके बनवले, भाजीपाला पण एवढा मोठा ऑर्डर करून केला, कारण उद्या आम्ही जाणार आहोत एका ट्रिपला. माझं ड्रीम डेस्टिनेशन. एकाच दिवसाच नाही, 2 दिवसाचे, बट येस, खूप दिवसाची माझी इच्छा होती. सो जायचे. आणि आता मी गोळ्या खाते. ह्या गोळ्या कशाच्या आहेत ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. ओके, तर बघा, तुम्हाला नावावरून कळत असेल तर समजून घ्या, नाहीतर जाऊ द्या. एवढ्या गोळ्या आहेत, 1 महिना खायच्यात. हा माझा काय म्हणू आता तुम्हाला 2 वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे, तर त्याचं मी आता प्रॉपर ट्रीटमेंट घेतली आहे. माग मी तुम्हाला म्हणलं होतं ना, मी हॉस्पिटलला वगैरे रिपोर्ट वगैरे पूर्ण ब्लड टेस्ट केली, शुगर टेस्ट केली, सर्व टेस्ट पण केल्या. सो त्यातून मग त्याचा रिझल्ट तर काहीच नाही आला, पूर्ण रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आले.
पण ते आता त्यांनी सांगितले की इन्फेक्शन असेल, सो त्यामुळे एवढ्या गोळ्या दिल्यात, तर गोळ्या खायच्यात. आजपासून चालू करते. आणि मग तुम्हाला तर माहिती मला गोळ्या गिळता येत नाहीत, सो वाटीमध्ये टाकून, ही छोटी आहे गिळण. वाव, एकच घोटात गिळली. प्राऊड ऑफ मी. आय एम प्राऊड ऑफ मी. वा. आता दुसरी ही कोणती, हा बघा किती मोठं आहे. तर बहिणीने पीठ भिजवलंय. किचन ओटा क्लीन करून घेते आणि भांडे पण घासून घेते आणि मग स्वयंपाक करते. बेडशीट वगैरे सर्व आज धुवायला टाकले, कारण पूर्णच क्लीन, म्हणजे आता उद्या जायचंय तर. ओ माय गॉड गाईज, मी देवाला जाणार आहे, तर आज मला हेअर वॉश करावं लागेल, कारण उद्या तर सकाळी पॉसिबल नाही आहे. 9:30च्या ट्रेनने जायचंय, तर मग सकाळी जिमला जाणार आहे मी, आणि डब्बा घेऊन जायचंय. बहीण भाऊ मी तिघं पण जाणार आहोत, तर तिघांचा डब्बा पण बनवून न्यायचा आहे. खूप मोठा टास्क आहे उद्या सकाळी. एवढं गडबडमध्ये एवढं मॅनेज करायला शिकतो ना ॲट अ टाइम, तेवढं आपण जास्त स्ट्रॉंग बनतो, तेवढं जास्त आपल्याकडे कॅपेबिलिटी येते. तर करू उद्या. दोघी मिळून. मी जिमून येईपर्यंत बहीण बनवून ठेवेल भाजी, आणि पीठ पण भिजवून ठेवेल. मग मी आली की पटकन चपात्या वगैरे करून आवरून मग आम्ही जाऊ. आणि उद्या जास्त जिम नाही करणार. आणि मी शुगर बंद करून 2च दिवस झालेत, आणि मला इकडे माझ्या चेहऱ्यात फरक दिसायला चालू झालाय. आणि नवीन एक फेस वॉश सुद्धा वापरते, कॉन्शियस केमिस्टचं म्हणून आहे, तर त्याचा पण रिझल्ट सांगेल. बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं होतं, सो. आणि 2 दिवस झालं वापरते, मला चांगला फरक वाटतोय. माझी अशी डेड स्किन निघून जाते असं दिसतंय मला, तर बघू काय होतं. बरं चला, पटकन मी गोळ्या खाऊन घेते आणि मग नंतर किचनमध्ये जाऊ आपण. तर झालं सर्व क्लिनिंग वगैरे, सर्व झाले. खूप छान वाटते पूर्ण क्लीन बघून. आणि आता अगोदर आज हेअर ऑइल नाही लावणार, आज सिरम लावणार आहे. तर मस्तपैकी हेअर केअर करून घेते.
मस्तपैकी अशी थोडी थोडी मालिश करून घ्यायची. झालं माझं हेअर वॉश करून. आता मी अगोदर सॅलेड बनवून घेते, भाजी बनवून घेते, मग आंघोळ करते आणि मग नंतर चपात्या करून घेतो मी आणि बहीण मिळून. चला, जस्ट माझं एक पार्सल आलंय आणि मी खूप जास्त एक्साइटेड होते या पार्सलसाठी. माहीत नाही कसं निघेल, बट चला तुम्हाला दाखवते. ज्वेलरी, साऊथ इंडियन ज्वेलरी, जे की पूर्ण जो नवरीचा लुक असतो तशा टाईपमध्ये, आणि मला तो वाला लुक करायचा आहे, त्यामुळे मी मागवली आहे. पण आता चांगली निघली पाहिजे, कारण एक मी घरी असताना मागवली होती तर ती चांगली नव्हती, डॅमेज होती. आता हे बघू. पॅकेजिंग इज खूप खूप भारी आहे. थांबा, कॅमेरा खाली घेऊन तुम्हाला दाखवते. मी घालूनच दाखवते तुम्हाला. पण एवढं सुंदर. हे बघा, हा वरचा हार, हा कमरपट्टा, नाही हा नाही यार, कमरपट्टाच आहे का तो? खूप भारी आली आहे, म्हणजे असं 1000ची आहे याची प्राइस. हा आय थिंक बाजू बंद आहे. Oh my God, खूप सुंदर. मला कसं रिॲक्ट करू ते कळत नाहीये. लग्नासाठी बेस्ट आहे हा एक हार, मोठा वाला. आणि हा छोटा हार, म्हणजे 3 हार आहेत. नाही थांबा, कमरपट्टा कोणता आहे? एक बाजू बंद आहे, एक मोठा हार आहे, एक छोटा हार आहे, एक कमरपट्टा. हा कमरपट्टा तुटलेला आहे. कमरपट्टा तुटलेला आहे. तुटलेला नाही, याची साखळी निघली. खूप भारी आहे. आता मी याला ठेवून देते, नंतर टाइमपास. काय वाटतंय तुम्हाला? मी उद्या जिकडे जाणार आहे, मी देवदर्शनाला चालले बाय द वे, ते एवढी तुम्हाला हिंट देते. तर मी तिकडे जाणार आहे, तर तिकडे गेल्यानंतर मी करू का तो लुक करून मी दर्शनाला जाऊ का? काय वाटतंय तुम्हाला? जर तुम्ही म्हणलात आणि आल्या कमेंट्स तर मी मग तोच लुक करून जाईल, आणि जर नाही आलं तर मग नाही जाणार, कारण मला ऑड वाटेल थोडंसं. हा मोठा वाला. सकाळी उठते ती चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असं हुडी, तिचा लुक फायर, एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू डंबू shining every day, reels मध्ये तिची लाईफ आहे happy way. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पहा दे ही लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचं वाइब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप, कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल. स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन,
आई simple girl just love not fame. Dumbu dumbu, bitara her swag. Fuel loads मध्ये दिसतो जगाचा. काहीच झाली आंघोळ झाली. आता भाजी बहिणीने केली आहे, मी सॅलेड बनवलं आणि आता चपात्या तेवढ्या बनवायच्यात आणि मस्तपैकी जेवण करू. चला, मी ऑफिसचं दाखवत नाही आहे कारण मी थोडं करते आहे, मग त्याच्यात मी शूट करायचं पण विसरून जाते आणि काय म्हणतो चार्जिंग पण फोनची त्यामुळे, आणि एकाच फोनने रेकॉर्ड करते सध्या कारण तो फोन तिकडं हॉटस्पॉट लागतं लॅपटॉपला, त्यामुळे तो तिकडेच आहे. तर चला आता मस्तपैकी जेवण बनवू, चपात्या बनवू आणि मग जेवण करू. आणि हेअर वॉश केलं कारण उद्या आता जायचं म्हणल्यावर, देवाला जायचं म्हणल्यावर हेअर वॉश वगैरे करूनच. ओके चला, तर झाल्या चपात्या वगैरे करून सर्व स्वयंपाकावरला. आता अगोदर सॅलेड खाणार आहे आणि ऊन एवढं भारी पडले ना आणि एवढी छान हवा सुटली, एवढ्या छान वाईब्स येत आहेत, खूप जास्त फ्रेश वाटायले, एकदम असं बघतच बसावं वाटेल बाहेर. आता सॅलेड खाते, कधी माझे बात आवडत नाही पण आता हेल्दी राहायचं तर खावं लागेल. रंजना दररोज टिफिनला आणायची, संभाजीनगरला होते तेव्हा ती मला जबरदस्ती खायला द्यायची पण मला आवडत नव्हतं म्हणून मी खात नव्हते, पण जबरदस्ती खाऊ घालत होती. आय मिस हर. मला घरातला माहोल दाखवते बघा, किती भारी ऊन आलंय. इकडं सर्व क्लीन केले आज आणि मस्त पुसून घेतली फरशी, पोछानं नाही तर पूर्ण कपड्यानं पुसून घेतली आहे बहिणीनं. आणि इकडे बघा, वा, ही छोटीशी हॉल टूर होती तुमच्यासाठी आणि होम टूर घेऊन येऊ काल नक्की कमेंट करून सांगा. तर मस्तपैकी असं पूर्ण एवढं छान वाटतंय ना, ऊन आलंय. आणि आता तो मनी प्लांट मी त्या कोपऱ्यामध्ये ठेवणार आहे. आणखी एक तिकडे एक आणायचा विचार चालू आहे माझा, तिकडे एक मनी प्लांट, म्हणजे खूप असं ग्रीनरी दिसेल अजून. सो असा लुक दिसतोय हॉलचा, किती सुंदर वाटतंय. सो गाईज आता उठले मी, काम वगैरे आवरून मी झोपले होते कारण मला खूप जास्त अंग दुखत होतं. मग आता उठले, 8 वाजलेत, डायरेक्ट 8 वाजता उठले आणि भूक लागली म्हणून आता एक संत्री खाणार आहे काल सारखंच. आणि एवढा वेळ झोपले मी, आता मला एडिटिंगच करावं लागेल डायरेक्ट कारण आता खिचडी टाकली आहे बहिणीने, भांडे तेवढे मी घासेल आणि उद्या जायचं आहे. आणि मला ताप आली आता थोडीशी, गोळी वगैरे घेईल मी, नीट होईलच. कसं आता असंच मला खूप अचानक ताप येते कधी कधी, बट आता काय करणार, उद्या जायचं तर कन्फर्म आहे कारण तिकीट बुक आहे, त्यामुळे कॅन्सल करता येणार नाही कसंच कोणत्याच हालतीत. आणि आधीच हा प्लॅन 3-4 वेळेस कॅन्सल झाला आहे, त्यामुळे मला यावेळेस कसंच कॅन्सल करायचं नाही आहे, जायचंच आहे. तर चला मी खाते आणि मग पुन्हा माझं एडिटिंग वगैरे जे काही काम राहिलं ते सर्व काम करते. आणि जेवण पण आता खिचडी चालू आहे. 1 कप दूध घेणार आहे, चहा नाही कॉफी नाही, दूध घेईल विदाऊट शुगर. तर चला, तो गाईज आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. सकाळची मी सर्व तयारी आम्ही दोघींनी मिळून केली आहे, खायचं वगैरे चिवडा विवडा सगळं भरलं. 3च तासाचा प्रवास आहे ट्रेननी, पण आम्ही एवढी सर्व घेऊन जातोय. आणि नाश्त्याला साबुदाणा बनवायचा आहे, भाजीला कोबीची भाजी, त्यानंतर ती दोडक्याची भाजी, अजून चपाती आणि भात असं बनवायचं आहे डब्यासाठी कारण बाहेरचं खायचं नाही आहे, त्यामुळे डब्बा घरूनच बनवून न्यायचा आहे. सर्व तयारी करून ठेवली आहे, भाज्या वगैरे कट करून ठेवल्यात. सकाळी उठून पटकन सर्व स्वयंपाक बनवायचा. आणि मी उद्या नाही जाणार जिमला कारण 7:30ला तर घरून निघावं लागेल, पुणे स्टेशनला जायचं आहे. सो त्यामुळे तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.